नमस्कार. श्रीमंत बाजीराव पेशवे अत्यंत शूर, प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व. आजही पुण्यामध्ये शनिवार वाड्यापुढे त्यांचा जो पुतळा आहे तो अनेक तरुणांना प्रेरणा देत असतो. आज त्यांचीच आपण एक कथा ऐकणार आहोत. एकदा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा न्हावी त्यांची दाढी करत असताना त्यांना वस्त्रा लागला आणि असं त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. आता न्हाव्याला असं वाटलं की एवढूसा वस्त्रा लागला तर असं शब्द बाहेर पडले, मग युद्धात काय करत असतील, काय कराल, असं शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. बाजीरावांच्या भुवया उंचावल्या गेल्या आणि त्यांनी ताबडतोब त्याला शस्त्रागारामध्ये नेलं. शस्त्रागारामध्ये एक तीक्ष्ण असा धारदार भाला त्यांनी घेतला. त्या न्हाव्याच्या पायावर आपलं पाऊल ठेवलं आणि त्या भाल्याने आपल्या पावलावर तो असा काही रोवला की तो भाला बाजीरावांच्या पायातून त्या न्हाव्याच्या पायातून जमिनीमध्ये गेला. आता वेदना व्हायला लागले त्या न्हाव्याला, पण बाजीराव पेशवे हे खदाखदा खळखळत हसत होते. असं युद्धात होतं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कोणाचाही जर आपण अपमानास्पद वाक्य बोलणार असलो तर त्याचा परिणाम काय होईल ह्याचा नक्की विचार आपण करायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.